Hello everyone, this is Prakash Ghagargunde, Assistant Professor, RMG College, Savli. We are conducting the bridge course, and in this bridge course of zoology, as we know, there are 4 units. So now today we will discuss about the topics included in unit 4, which is about genetics and evolution. In this unit, the first topic that we have to study is Mendelian genetics. So in this lecture, we will discuss little basic concepts regarding the Mendelian genetics, which includes the information that how the traits inherit into the next generation. So we know that the life is continuous on this earth, means each and every species remain continue on this earth, and this is only because of reproduction. Okay, due to the reproductions, the new life come into existence and it remains continue. Okay, while the new offspring forms from the parent generation, those offsprings resembles their parents. Okay, याचाच अर्थ जे नवीन मेंबर्स किंवा इंडिव्हिज्युअल्स पॅरेंट्सपासून तयार होतात ते आपल्या पॅरेंट्ससारखे दिसतात. ओके, बट ते एक्झॅक्टली आपल्या पॅरेंट्ससारखे दिसत नाही, तर त्यांच्यामध्ये काही डिफरन्सेससुद्धा बघायला मिळतात. ओके, सो हे जे सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस आहेत, these are the two aspects of inheritance. Okay, so we can say that the heredity is the transmission of characters from one generation to next, or in other words we can say that from parents to offsprings. Okay, and this transmission is called as heredity. आणि या वेळेला पॅरेंट्स आणि ऑफस्प्रिंग यांच्यामध्ये जे डिफरन्सेस दिसतात, दोज आर कॉल्ड ॲज व्हेरिएशन. राईट, सो दीज आर द डेफिनेशन ऑफ हेरिडिटी अँड व्हेरिएशन. हेरिडिटी मीन्स वॉट? ज्या वेळेला एखादं कॅरेक्टर एका पिढीमधून पुढच्या पिढीमध्ये ट्रान्समिट होतं, त्याला आपण हेरिडिटी असं म्हणतो. ओके, अँड व्हेरिएशन मीन्स difference between the parents and offspring. जेनेटिक्स मध्ये सगळ्यात पायोनियर वर्क ज्यांनी केलं ते सायंटिस्ट म्हणजे ग्रेगर जॉन मेंडल. ओके, ग्रेगर जॉन मेंडलनी इनहेरिटन्स ऑफ कॅरेक्टर्स स्टडी केले इन पी प्लांट्स. ओके, आणि ही इज द पर्सन, ही इज द सायंटिस्ट who for the first time explained about the inheritance of traits, and that's why Gregor John Mendel is considered the father of genetics. Okay, now Gregor John Mendelनी जे काही एक्सपेरिमेंट्स केलेले, त्या एक्सपेरिमेंट्समध्ये त्यांनी काही टर्मिनॉलॉजी यूज केलेली आहे. One by one we will discuss all those terminologies. Okay, the first is true breeding. True breeding means ज्या वेळेला काही प्लांट्स हे सेल्फ पॉलिनेट केले जातात, ठीक आहे, त्यावेळेला त्यापासून तयार होणारे जे नवीन ऑफस्प्रिंग्स असतात
ते सगळे सारखे असतात, राईट, ज्याला आपण ट्रू ब्रीडिंग असं म्हणतो. ओके. नेक्स्ट इज हायब्रिडायझेशन. ज्या वेळेला दोन वेगवेगळे प्लांट्स मेटिंग केलं जातं किंवा क्रॉस केले जातात, तेव्हा त्यापासून तयार होणारे जे काही नवीन ऑफस्प्रिंग आहेत त्यांना हायब्रिड म्हणतात. तर या प्रोसेसला हायब्रिडायझेशन असं म्हणतात. ओके. नेक्स्ट टर्मिनॉलॉजी इज मोनोहायब्रिड क्रॉस. मोनो मीन्स सिंगल. ओके. दोन पॅरेंट्स ज्यांच्यामध्ये फक्त एक कॅरेक्टर डिफरंट आहे आणि त्यांचा जो क्रॉस होतो त्याला म्हणतो आपण मोनोहायब्रिड क्रॉस. ओके. सो हाऊ वी कॅन डिफाईन द मोनोहायब्रिड क्रॉस? अ क्रॉस बिटवीन टू पॅरेंट्स that breed true for different versions of a single trait. Okay, like दोन सेम प्लांट्स आहेत, कॅरेक्टर्स सेम आहेत, बट एकाची हाईट जास्त आहे आणि दुसऱ्याची हाईट कमी आहे, राईट. हा एकच डिफरन्स त्यांच्यामध्ये, हे एकच कॅरेक्टर डिफरंट आहे. या दोन प्लांट्सचं क्रॉस जेव्हा करतो त्याला आपण मोनोहायब्रिड क्रॉस असं म्हणतो. ओके. नेक्स्ट इज पी जनरेशन. पी जनरेशन मीन्स जे ट्रू ब्रीडिंग पॅरेंट्स. ओके. म्हणजे ज्यांच्यामधले जे कॅरेक्टर्स आहेत ते प्युअर्स आहेत. ओके. नेक्स्ट इज F1 जनरेशन. पॅरेंट्सचं क्रॉस झाल्यानंतर जे पहिली जनरेशन तयार होते त्यांना F1 जनरेशन असं म्हणतात. ओके. और द ऑफस्प्रिंग ऑफ द F1 जनरेशन. नेक्स्ट इज F2 जनरेशन. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज सेकंड फिलियल जनरेशन. F1 मधल्या इंडिव्हिज्युअल्सचं क्रॉस होऊन जे नवीन इंडिव्हिज्युअल नेक्स्ट जनरेशन येतं त्याला आपण F2 जनरेशन असं म्हणतो, और सेकंड फिलियल जनरेशन. नाउ व्हॉट इज द जेनेटिक्स? जेनेटिक्स म्हणजे नक्की काय? ओके. सो प्रत्येक इंडिव्हिज्युअलच्या आतमध्ये, बॉडीच्या सेलमध्ये एक ब्लू प्रिंट असते, राईट. आणि या ब्लू प्रिंटमध्ये ते सगळे इन्स्ट्रक्शन्स असतात की कशा पद्धतीने ॲनिमल दिसेल, तो कशा पद्धतीने ॲक्ट करेल, हे सगळी इन्फॉर्मेशन त्या ब्लू प्रिंटमध्ये असते. ओके. सो ॲनिमलमधला कुठलंही कॅरेक्टर असेल तर ते प्रत्येक कॅरेक्टर दोन जीन्स मिळून कंट्रोल करतात. मीन्स अ पेअर ऑफ जीन्स कंट्रोल दी कॅरेक्टर. आणि या दोन जीनपैकी प्रत्येक जीन, एक जीन मदर साईडने येतं आणि एक जीन फादर साईडने येतं. ओके. नाउ क्रोमोझोम is made up of DNA and DNA is made up of genes. Okay. Now as सेक्स क्रोमोझोम बद्दल बोलायचं झालं तर मेलमध्ये X आणि Y हे दोन क्रोमोझोम असतात, तर फिमेलमध्ये XX क्रोमोझोम असतो, राईट. सो मेलमधला हा जो X क्रोमोझोम आहे हा मदर साईडने येतो, तर Y क्रोमोझोम हा फादर साईडने येतो इन केस ऑफ मेल. इन केस ऑफ फिमेल एक X हा मदर साईडने येतो, तर दुसरा X हा फादर साईडने येतो, राईट. आणि दिस पेअर कंट्रोल दी कॅरेक्टर. नाउ नेक्स्ट कन्सेप्ट इज जेनोटाइप्स. जेनोटाइप्स मीन्स जीन्सचा
एंटायर सेट जो असतो सेलमध्ये, की ऑर्गॅनिझमच्या, दॅट इज कॉल्ड ॲज जेनोटाईप. सिम्पली सेलच्या आतमध्ये जितके काही जीन्स आहेत त्या जीन्सचा सेट म्हणजे त्याचा जेनोटाईप. ओके, सो हे जे जीन्स आहेत हे दोन फॉर्म्समध्ये प्रेझेंट असतात. एक तर एक जीन डॉमिनंट असतो तर दुसरा रेसेसिव्ह असतो. राईट. नाव या ठिकाणी जे कॅपिटल ए दाखवलं आहे त्या ठिकाणी दोन्ही डॉमिनंट जीन्स आहेत. दुसरा जो दाखवलेला आहे त्यामध्ये एक कॅपिटल ए आणि एक स्मॉल ए आहे. कॅपिटल ए हा डॉमिनंट जीन आहे, स्मॉल ए ही रेसेसिव्ह जीन आहे. लाईकवाईज देन डॉमिनंट अँड रेसेसिव्ह जीन्स. डॉमिनंट जीन्स म्हणजे अशी जीन जी पेअरमधली एक जीन जी एक्सप्रेस होते आणि दुसऱ्याला सप्रेस करते, ती जीन म्हणजे डॉमिनंट जीन. व्हाईल द रेसेसिव्ह जीन मीन्स पेअरमधली अशी जीन जी सप्रेस होते, एक्सप्रेस होत नाही. वाय? बिकॉज द प्रेझेन्स ऑफ द डॉमिनंट जीन. That gene is called as recessive gene. Now example of genotypes. So there are three basic genotypes for a particular character. Capital A म्हणजे दोन्ही डॉमिनंट जीन असेल, दोन्ही जीन्स सारख्या असेल तर त्या कंडिशनला होमोझायगस डॉमिनंट असं म्हणतात. राईट. और दॅट कंडिशन इज कॉल्ड ॲज होमोझायगस कंडिशन. व्हाईल एक कॅपिटल ए आणि स्मॉल ए मीन्स या ठिकाणी कसं आहे, एक डॉमिनंट जीन आहे आणि एक रेसेसिव्ह जीन आहे, अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन असेल. सो दॅट इज कॉल्ड ॲज हेटेरोझायगस कंडिशन. जर दोन्ही स्मॉल ए असेल, दोन्ही रेसेसिव्ह जीन असेल, सच कंडिशन इज कॉल्ड ॲज कंडिशन दोन्ही जीन सारखी असल्यामुळे होमोझायगस बट रेसेसिव्ह. Okay, so homozygous recessive condition. Then some of the definitions की मेंडलनी जे काही एक्सपेरिमेंट्स केले होते त्यातला काही डेफिनेशन्स मीन्स फर्स्ट इज गमेट्स. गमेट्स मीन्स व्हॉट? गमेट्स आर दी रिप्रोडक्टिव्ह सेल्स प्रोड्यूस्ड बाय सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम्स. राईट. आणि हे गमेट्स दोन प्रकारचे असतात. एक तर असतो मेल गमेट आणि दुसरा फिमेल गमेट. ओके. इन केस ऑफ ह्युमन बिईंग्स मेल गमेट कोणता असतो? स्पर्म. आणि फिमेल गमेट एग. ओके. इन केस ऑफ प्लांट्स मेल गमेट पोलन अँड फिमेल गमेट ओव्ह्यूल्स. ओके. देन concept of fertilization. What is mean by the fertilization? So just मेल आणि फिमेल गमेट यांचं फ्युजन म्हणजेच फर्टिलायझेशन. या ठिकाणी मेल गमेट कोणता आहे? स्पर्म. आणि फिमेल गमेट आहे एग. तर अशा वेळेस एग आणि स्पर्म यांचं फ्युजन त्यालाच आपण फर्टिलायझेशन असं म्हणतो. ओके. इन केस ऑफ प्लांट्स एकाच प्लांटमध्ये मेल आणि फिमेल गमेट्स फॉर्म होतात. त्यांच्यामध्ये जर फर्टिलायझेशन झालं तर त्याला सेल्फ फर्टिलायझड म्हणतात. तर एका प्लांटचा एग आणि दुसऱ्या पार्टचं स्पर्म या ठिकाणी अशा पद्धतीने जर फ्युजन झालं तर दॅट इज कॉल्ड ॲज क्रॉस फर्टिलायझेशन. आणि या क्रॉस फर्टिलायझेशनपासून तयार होणारा जो नवीन इंडिव्हिज्युअल आहे त्याला म्हणतात हायब्रिड्स. ओके. नाव मेंडल्स इंटरप्रिटेशन्स. मेंडलनी सांगितलं की कशा पद्धतीने कॅरेक्टर्स हे एका जनरेशनमधून नेक्स्ट जनरेशनमध्ये जातात. ओके. अँड ही ऑल्सो एक्सप्लेन द थिंग which is responsible for transmission of characters from one generation to another generation is factor. ओके. त्यांनी म्हटलं की फॅक्टरमुळे
कॅरेक्टर एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये जातात. नावडेज हे फॅक्टर्स म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून काय आहे, जीन्स आहेत. ओके, अँड व्हॉट इज द जीन? As I have already explained, it is a segment of DNA which is responsible for inheritance and expression of character. Okay, जीन काय आहे? DNAचा एक सेगमेंट आहे ज्याच्यामुळे एखादा कॅरेक्टर इनहेरिट होतं, एका जनरेशनमधून पुढच्या जनरेशनमध्ये जातं आणि तो एक्सप्रेससुद्धा होता. नेक्स्ट इज अलील्स. Alleles means the alternative forms of a gene. राईट, जसं आपण म्हटलं की कुठलंही कॅरेक्टर हे अ पेअर ऑफ जीन मिळून डिसाईड करतात. राईट, सो या पेअरमधली एक जीन्स तर दुसरी जी कॉपी आहे त्याला म्हणतात अलील्स. ओके, नाऊ वी हॅव जस्ट डिस्क्राइब्ड अबाउट द होमोझायगस अँड हेट्रोझायगस कंडिशन. राईट, दोन्ही जीन्स सेम असतील तर होमोझायगस कंडिशन, आणि पेअरमधली एक जीन डॉमिनंट दुसरी रेसेसिव्ह असेल दॅट इज हेट्रोझायगस कंडिशन. नाउ जेनोटाइप अँड फेनोटाइप. जेनोटाइप मीन्स एखाद्या इंडिव्हिज्युअलचं जे काही जेनेटिक मेकअप असतं ते सर्व जेनेटिक मेकअप म्हणजेच त्याचा जेनोटाईप असतो. म्हणजे जेवढे काही जीन्स जेनेटिक मटेरियल असेल ते सगळं कॉन्स्टिट्यूट करतात जेनोटाईप ऑफ दॅट पर्सन. ओके, नेक्स्ट इज फेनोटाईप. फेनोटाईप मीन्स एक्सटर्नल अपिअरन्स ऑफ अ कॅरेक्टर. ओके, एक्सटर्नल अपिअरन्स मीन्स वरून एखादा कॅरेक्टर कसा दिसतो. राईट, मीन्स सपोज एखाद्याचं नाक कशा पद्धतीचं आहे, चेहरा कशा पद्धतीचा आहे, दॅट इज द फेनोटिपिक कॅरेक्टर. ओके, आणि हे फेनोटिपिक कॅरेक्टर कोण कंट्रोल करतं? इट इज डिपेंड ऑन द जेनोटाईप ऑफ दॅट इंडिव्हिज्युअल. ओके, सो जीन्स ऑर द जेनोटाईप इंडिव्हिज्युअलचं कंट्रोल करतं की त्याचा फेनोटाईप कशा पद्धतीचा राहील. इंडिव्हिज्युअल्सला वरून जर आपण बघितलं तर आपण त्यावरून त्याचा जेनोटाईप ठरवू शकत नाही की वेदर तो होमोझायगस आहे की हेट्रोझायगस आहे. ओके, सो अशा वेळेस टेस्ट क्रॉस करून त्या इंडिव्हिज्युअलचं जेनोटाईप आपण चेक करू शकतो. ओके, आणि टेस्ट क्रॉस करताना जो काही हायब्रिड आहे त्याला होमोझायगस रेसेसिव्ह पॅरेंटसोबत क्रॉस केलं जातं. राईट, आणि असं केल्यामुळं तो इंडिव्हिज्युअल हा होमोझायगस आहे की हेट्रोझायगस आहे हे कळतं. ओके, म्हणूनच याला आपण टेस्ट क्रॉस असं म्हणतो. ओके, सो इन द नेक्स्ट लेक्चर वी विल डिस्कस अबाउट द मेंडल्स लॉज. थँक्यू.